नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण एक नवीन कार्यक्रम घेत आहे आणि त्या कार्यक्रमाचं नाव ठेवलं आहे आपण की आपल्या सोलापूरचा विकास. चंदन इकडे दाखवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ई बस सेवा हे म्हणजे आपल्या जे परिवहन आहे महापालिकेचं, तिथं नव्याने बसेस येणार आहेत. आपण ह्या पॉइंटवर जाणार आहे. ह्या पॉइंटवर जे ई बस सेवा आहे त्याचे जे चार्जिंगचं जे पॉइंट आहे ते बुधवार पेठमध्ये आहे. चंदन फिरून दाखवा पूर्ण सगळं, कॅमेरा फिरवा सगळीकडं. हे बुधवार पेठ आहे आणि चंदन इकडं बघा, इकडं दाखवा. हे जे रस्ता आहे आणि हे जे प्रभाग आहे हे प्रभाग 4 आहे आणि हे प्रभाग 1 आहे. आणि प्रभाग 1 मध्ये हे पॉइंट केलंय आणि महापालिकेचे जे ई बस येणार आहेत आणि इथं चार्जिंग होणार आहे. थेट आपण आत जाणार आहोत आणि तुम्हाला सोलापूरकरांना दाखवणार आहोत आपल्या सोलापूरचा विकास चाललेला. या चंदन, थेट आपण आत जाणार आहोत आणि या चंदन, या आपण इकडून जाऊ. चला या या चंदन, थेट आपण आत आलो. चंदन दाखवा इकडं पूर्ण सगळं. हे आपल्या सोलापूरचा विकास आहे आणि इथं जे आपण आता नव्याने बस सिटी बस यायला लागलेत त्याचं जे चार्जिंग पॉइंट आहे ह्या स्पॉटवर चार्जिंग पॉइंट असणार आहे. चंदन फिरवा, कॅमेरा फिरवा आणि या चंदन, काम चालू आहे. अवघ्या थोड्या दिवसात हे पॉइंट तयार होणार आहे. मगच आपल्या सोलापूर शहराला कमीत कमी 100 सिटी बस मागितलेले आहेत. आमदारांनी प्रयत्न केले, देवेंद्र कोटे हे, की 100 बसेस मागवलेले आहेत. त्यापैकी आपल्या सोलापूर शहराला तात्पुरतं 20 तर सिटी बस येणार आहेत. आणि त्याच्यासाठी हे जे काम आहे युद्ध पातळीवर चालू आहे. आपण बघता आहोत. चंदन दाखवा, हे जे पॉइंट आहेत आपण थेट जाणार आहोत की हे पॉइंट कसं तयार केलंय. इथं आपल्या सोलापूर शहराचे जे सिटी बस आहेत ते इथं पूर्ण महापालिकेच्या वतीनं हे पॉइंट तयार केलेलं आहे आणि सगळे कर्मचारी युद्ध पातळीवर काम चालू आहे. चंदन दाखवा वर, हे सगळे कर्मचारी काम करायला लागलेत. मागचं तयार झालंय. रस्ता कुणीकडे आहे? इकडून जायला, पलीकडून जायचं आहे. आपण थेट तुम्हाला काय काम करायला कसं चालू आहे बघा इकडं सगळं. चंदन इकडं दाखवा, इकडं दाखवा. हे आपल्या सोलापूरचा विकास आहे. आपण सोलापूरचा विकास ह्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम घेत आहे. मला सांगा हे काय नेमकं काय तुमचं कॉन्टॅक्ट कुठलं आहे? हे आपलं समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनी. आपण रोडचं काम आतमध्ये पूर्ण पार्किंगचं, प्लस आउटर पूर्ण कंपाऊंड आणि प्लस वर्कशॉप बिल्डिंग, ऍडमिन बिल्डिंग म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस वगैरे सगळं काम आपण करतो. आणि आतलं काम कोण करतंय? ते पलीकडचं जे काम आहे ते डिक्नियन कंपनी यांचं आहे. ते आहेत का आतमध्ये? त्यांचे लेबर वगैरे असतील काम करत. संपत आलंय का कसं काय ते काम? त्यांचं पण आहे, जवळपास एक 80-90% काम झालेलं आहे. 80-90% झालंय. हो. हे पूर्ण तुमचं काम व्हायला किती दिवस लागतील? आपलं जवळपास आणखी महिनाभरात काम होऊन जाईल. आणि महिनाभरात त्यांचं काय आयटम आहेत ते थोडेसे म्हणजे होईल आणखी 2 महिने. तुमचं महिनाभर म्हणजे त्यांचं बी तिकडे काम चालू आहे. चालू आहे, इकडे हो. चालू आहे. एकंदरीत 1 महिन्यामध्ये हे पूर्ण
जे चार्जिंग पॉइंट आहे ते कम्प्लीट होणार आहे आणि इथं जे सिटी बस आहेत आपले त्याला इथं चार्जिंग दिलं. चार्जिंग प्लस पार्किंग दोन्ही होणार आहे. हा, पार्किंग आणि चार्जिंग हे दोन्हीही इथं होणार आहे. थेट आपण आत जाणार आहोत, कसं कामकाज चाललंय, काय चाललंय आपण बघणार आहोत. चला चंदन, हे काय आहे हो हे नेमकं? ट्रान्सफॉर्मर हा, आहे. ट्रान्सफॉर्मर काय असतं नेमकं ते, म्हणजे त्याच्यामधून काय? ट्रान्सफॉर्मर म्हणजे त्यांच्याकडून जे इलेक्ट्रिक सप्लाय इथं आपल्याला मिळणार आहे चार्जिंग साठी, हा. ते जितकं पाहिजे तितकं त्यांनी ते आपल्याला इकडे प्रोव्हाइड करणार. हा. ट्रान्सफॉर्मर हा. जितकी आवश्यकता आहे तितकंच. हा, हा, हा. आणि हे काय आहे? इथं ह्याच्या खाली काय आहे का? इथं आपण आता पूर्ण हे रोडचं बेसमेंट आहे. खाली आपण जवळपास 6 फुटापर्यंत खोदाई घेतली. खोदाई करून खाली पूर्ण त्याला पाणी रोलिंग, वॉटरिंग रोलिंग केलं. त्यानंतर मग सोलिंग घेतलंय. 1.5 फुटाचा दगडाचा लेअर घेतलाय. हा. त्यानंतर मग जीएसबी म्हणजे रोडचे आयटम आहेत ते आपले. हा. जीएसबी त्यानंतर मग कच्चा लेअर डीएलसी म्हणून असतं ते, आणि त्यानंतर स्टील मॅट, आणि मग वरती कॉन्क्रीट टीक्यूसी कॉन्क्रीट आहे. M40 ग्रेडचं कॉन्क्रीट आहे ते. हा, हा. हो. म्हणजे इथं पार्किंग लागलं जात आहे. इथं पार्किंग होणार. हो, बसेसचं. जे आपले सिटी बस येणार आहेत त्या सिटी बसचं पार्किंग इथं होणार. हो. आणि जे चार्जिंग करणार आहेत त्या पॉइंटला जाणार. चार्जिंग आता आपण जे थांबलो हा. एक्झॅक्ट इथं चार्जिंगचे बसेस थांबणार आहेत. हा, म्हणजे ह्या साईडला चंदन कॅमेरा फिरवा, त्या टोकापासून एका वेळेस 20 त्या ह्या टोकापर्यंत 20 बसेस उभारतात आणि एका वेळेस चार्जिंग होतात. चार्जिंग होणार. मला सांगा किती वेळात चार्जिंग होत आहे ते? ते आता बसच्या रिक्वायरमेंट म्हणजे किती आपण बॅटरीची रिक्वायरमेंट आहे आणि सप्लाय, ह्या दोन्हीवर ते डिपेंड आहे. एक्झॅक्ट वर्किंग चालू झाल्यानंतर ते लक्षात येईल. साधारणपणे 1 तासाभरात 2 तासाभरात? हा, तासाभरामध्ये चार्जिंग होईल एक बस. एक बस 1 तासाभरात? हो. म्हणजे असं 20 बसेस एका वेळेस चार्ज होणार. हो. धन्यवाद साहेब. आज जाणार आहे आपण अजून जे चार्जिंगचं जे एमईसीबीचं जे काम आहे, डेपू वगैरे वगैरे त्यांचं हे केलंय, आपण थेट तिकडे जाणार आहोत आणि आपण सोलापूरकरांना दाखवणार आहोत की आपल्या सोलापूरचा विकास कसा चाललाय. आणि हे जे बघा, हे जे पॉइंट आहेत म्हणजे इथून ते जे वीजचे जे हाय, विजेचा इकडं पुरवठा होणार आणि इथून आपले जे सिटी बस आहेत ते इथं लागले जातात आणि इथं एकूण 20 बसेस बसतात. ह्या टोकापासून ते चंदन तिकडं बी दाखवा, त्या टोकापर्यंत 20 बसेस उभारले जातात आणि दीड तासामध्ये की हे पॉइंट चार्जिंग करत आहे आणि आपल्या सोलापूर शहरामध्ये आणि हातदवाड भागात आणि इतर ठिकाणी हे धावले जातात. आपण थेट आतमध्ये चाललो आणि आपल्याला दाखवतो आतमध्ये कसं कसं कामकाज चाललंय. आपण तिकडे जाऊ. चला चंदन, दाखवा तिकडं. हे चार्जिंग पॉइंट होणार आहे आणि इथं त्यांचा हे आहे स्टॉप आहे ते इथं असणार आहे बहुतेक. आत चला चंदन, आतमध्ये जाऊ आणि बघूया कसं कामकाज चाललंय युद्ध पातळीवर. या चंदन, या. हे चार्जिंगचं पॉइंटचं इथूनच चालणार आहे. अजून काम महिनाभरामध्ये होणार आहे. चंदन, या इकडे, या. तुम्हाला सगळं दाखवणार आहे. इथं चंदन दाखवा, इकडे दाखवा. इथं काम चालू आहे. या चंदन, फास्ट युद्ध पातळीवर हे काम चालू आहे. या चंदन, हे बघता आपण सोलापूरकर सगळं की इथं काम चालू आहे. अवघ्या महिनाभरामध्ये हे काम पूर्ण होणार आहे आणि आपल्या सोलापूर शहराला ई बस म्हणजे
जे चार्जिंग वर बस सिटी बस चालणार आहे ते इथून चार्जिंग होऊन जाणार आहे. बुधवारपेठ हे एरिया आहे, न्यू बुधवारपेठ. आणि चंदन दाखवा, सगळीकडे दाखवा, सगळीकडे दाखवा. आपला सोलापूरचा विकास कसा होत आहे बघा तुम्ही. हे मोठा डेपो आहे लाईट MSCBचा आणि इथं पूर्ण एक स्वतंत्र MSCBचं डेपो तयार करून स्वतंत्र झोन तयार केलेला आहे MSCBचं. आणि ही जी लाईन आहे समोर आपण बघता, ही लाईन ते जे 2 बॉक्स आहेत ते, आणि तिथं ते पुरवठा होणार आहे आणि तिथनं ते चार्जिंग केलं जाणार आहे आपले सिटी बस. आज जाऊ चला चंदन, आज जाऊ चला, या चंदन. की हो का, इकडं बी दाखवा. हे सगळं युद्ध पातळीवर काम चालू आहे. अवघ्या महिनाभरात हे लोक म्हणलेत की महिनाभरामध्ये हे काम होईल. आपण सगळे सोलापूरकर अपेक्षा करू. विकास तर व्हायला लागला आपला. काय लोक म्हणतात विकास होत नाही, हे चर्चा होत असते, पण आता व्हायला लागलाय तर त्याला आपल्याला मान्यच करावं लागेल. आपण शोधणार आहे महापालिकेच्या मार्फत कुठं कुठं कामकाज चालू आहे, आपल्या शहराचं डेव्हलप कसं व्हायला लागलंय ते आपण शोधणारच आहोत आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. जिथं म्हणजे आपण कुठपर्यंत काम चाललंय, काय व्हायला पाहिजे, हे सगळं आपण सोलापूरकर बघणारच आहोत. जनमतचा कॅमेरा आणि चंदन बोलू हे थेट प्रत्येक प्रभागात तर जाणारच आहेत. हे दाखवा. म्हणजे इथं हे जे नळ आहेत हे कंपल्सरी 2-2.5 तास चालू असतात. आर्थिंगचे हे पॉइंट आहेत. काय चंदन, हे आर्थिंगचे पॉइंट आहेत आणि ह्या पॉइंट मध्ये कोळसा, दगडी कोळसा, मीठ वगैरे घालून आणि कंपल्सरी ह्याला नळात पाणी सोडलं जात आहे. म्हणजे कुठे आर्थिंग हे केले, हे पॉइंट आहे. हे सगळं, हे सगळ्यात मोठा डेपो दिसतोय. आणि चंदन तिकडे दाखवा जरा, ते बघा, हे सगळ्यात मोठं दिसतंय. इथून आपल्याला वीज निर्मिती होणार आहे. वीज निर्मिती नाही, इथनं ही वीज इकडं सप्लाय होणार आहे. इथली वीज इथं सप्लाय होणार आहे आणि इथून थेट चार्जिंग पॉइंट त्या ठिकाणी जाणार आहे. आणि तिकडं जे 20 बसेस आहेत ते लागणार आहेत लाईनली आणि त्या ठिकाणी हे चार्जिंग पॉइंट होणार आहे. चंदन या इकडं. की हे असं पॉइंट आहे, चार्जिंग पॉइंट. आपल्या सिटी बस येणार आहेत ना, 100 सिटी बस आल्यावर त्यांना चार्जिंगची जी सुविधा आहे ते उपलब्ध होण्यासाठी, चार्जिंग होण्यासाठी हे सगळं युद्ध पातळीवर काम चालू आहे. मला इथल्या प्रभागातल्या नगरसेवकांना विनंती आहे की आपण चांगलं दाखवलो, आपण आत गेलो नाही, आत गेलतो काय चाललंय काय नाही इथं. आणि पोलीस प्रशासनाला बी विनंती आहे की असं जर राहिलं तर खरंच आपल्या सोलापूरचा विकास खुंटला जाईल. आणि बघितलं आपण बाटल्या वगैरे इकडे भरपूर आहेत. ठीक आहे, आता ते झाकलेलं नाही आहे, त्याला गेट नाही आहे. जेव्हा हे चालू होईल त्या टायमाला खरंच सगळं लक्ष देणं महापालिकेचं गरजेचं आहे. पोलीस प्रशासन बी काम करेल. आता महिनाभरात हे पूर्ण काम होणार आहे. चंदन दाखवा. हे बुधवारपेठचा रस्ता आहे पूर्ण आणि इकडं तुम्हाला सांगितलं की प्रभाग 4 आणि प्रभाग 1 मध्ये हे प्लॅन चालू आहे. बघूया आपण 1 महिनाभरात आपल्याला जे आपले आमदार आहेत देवेंद्र कोटे त्यांनी सांगितलेत की
महिनाभरामध्ये आपलं 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला मार्च मध्ये आपल्या सोलापूर शहराला 20 सिटी बस येणार आहेत. त्या अनुषंगाने हे काम चालू आहे. बघूया त्यांनी ते सिटी बसचे नियोजन कसं करणार आहेत, रिक्षावाल्याचं नियोजन कसं करणार आहेत, हे पुढं अजून चालणारच आहे. मी राहुल रणदिवे, चंदन बोलू, सोलापूर न्यूज.